राधे राधे सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? आय होप यू ऑल आर फाईन अँड डुईंग वेल. आज आपण लव्ह इमोशन्स, लव्ह रीडिंग बघूया. ठीक आहे. बघा, ही एक जनरल रीडिंग आहे. सो कोणाला रेझोनेट करेल, कोणाला रेझोनेट करणार नाही. देखते हैं क्या है. आज आपण आहे ना रीडिंग ह्या लोकांसाठी बघूया जे मॅरिड आहे. ओके, मॅरिड कपलसाठी बघूया. आणि मला असं वाटतं की इंट्युशन येते की मे बी नवरा बायको काही कारणास्तव एकत्र राहत नाही आहेत. देर कुड बी मल्टिपल रिझन. सो डिवाईन त्यांना काय गायडन्स देत आहेत, किंवा प्रेम आहे नवरा बायकोंचं एकमेकांवर, पण काही कारणास्तव थोडंसं सेपरेशन आलेलं आहे, किंवा एकत्र पण राहतात पण थोडीशी स्पेस आहे एकमेकांपासून, लांब आहात. म्हणजे एकत्र राहतात पण लांब आहात. सो विल सी, है ना, ओवरऑल क्या आता है कार्ड पर. हे भगवान बता दीजिए अब क्या ही आने वाला है. ओके. सो तुमची ना इच्छा फार क्लिअर आहे. इट्स किती सुंदर आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचा दिवस तुमच्या पार्टनरच्या स्माईल बघून व्हायला पाहिजे, आणि तुमची रात्र झोपायच्या आधी पण त्यांचंच स्माईल बघून व्हायला पाहिजे. त्यांचा प्रेमाचा स्पर्श तुम्हाला हवा आहे. ते ब्युटिफुल कडलिंग तुम्हाला हवं आहे. सो ही तुमची विश आहे की तू माझाच आहेस किंवा तू माझीच आहेस. तू दुसऱ्या कुणाची नाही आहे. म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको ॲक्च्युली ही विश ठेवता आतमध्ये, पण एकमेकांना एक्सप्रेस का नाही करत आहे? वाय वाय वाय. चलो, एक आहे ना, आपण सरप्राईज कार्ड घेऊया. वन सरप्राईज कार्ड. दिस इज युअर सरप्राईज कार्ड, ज्याला आपण शेवटी बघणार आहोत. ठीक आहे. सो नाव लेट्स सी वन मोर कार्ड. प्रिशियस, आय एम सो ब्लेस्ड टू हॅव यू इन माय लाईफ. दिस इज ऑल्सो सरप्रायझिंग. इकडे बघा, तुमच्या पार्टनरचेच गोष्टी कळत आहेत. हे तुमच्या मनातल्या पण भावना आहेत, किंवा त्यांच्या मनातल्या पण भावना आहेत, की त्यांना माहिती आहे की तुम्ही फार प्रेशियस आहात. तुम्ही सेफ आहात. तुमच्यासोबत इमोशनल भावना शेअर करणं त्यांना सेफ वाटतं आणि ब्लेस्ड पण वाटतं. नो मॅटर वॉट. कदाचित हा फेज तुमच्या कपलमध्ये योग्य नसेल, कदाचित हा पिरियड योग्य नसेल, पण भावना प्रेशियस आहेत तुमच्याबद्दल. म्हणजे अनमोल आहेत, ज्याचं काही मोल नाही. चलो और एक देखते हैं. सीक्रेट लव. ओ हो. लव्स यू डीपली बट विल नेवर एक्सप्रेस. क्या बात है. सी, दिस इज ब्युटिफुल. दिस इज ब्युटिफुल. तुमचे हजबंड किंवा वाईफ तुमच्यावरती ॲक्च्युअलमध्ये प्रेम करतातच. तुमच्यावरती प्रेम करतातच आणि डीपली प्रेम करतात. बट कदाचित त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. सगळ्यांनाच लव एक्सप्रेस करता येत नाही. प्रत्येकाची लव एक्सप्रेस करण्याची ना फार वेगळी वेगळी पद्धत असते. मला अजून आठवते, माझे बाबा ना पूर्वी ऑफिसवरून येताना कधीच काही आणायचे नाही, आणि एक दिवशी अचानक आईला माझ्या गजरा आणला होता, आणि त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यातनं खूप आनंद अश्रू आले, आणि शी वॉज लाईक, हेच प्रेम खूप वर्षांनी मला मिळाले, आणि मी खुश आहे की त्यांना माझी भावना कळतात. सो माईट बी असे आहेत जगामध्ये लोक की त्यांना लव्ह एक्सप्रेस नाही करतायत. सो माईट बी, पण प्रेम आहे. ओके. अँड आणि अजून एक कार्ड घेऊ आपण. चला. क्रॉस रोड्स. यू हॅव टू चूज वन, डिसाईड केअरफुली. ओके. सो काही कपलच्या एनर्जीमध्ये की डिसिजन पॉवर घेण्याची वेळ आलेली आहे. लाईक आयदर मला सिलेक्ट कर, किंवा तू दुसऱ्या कुणाला पसंत करतो आहेस त्याला सिलेक्ट कर. इकडे एक ट्रेकी सिच्युएशन आली आहे. मग आता इथे ना डिसिजन होल्डवरती जातं. कळत नाही आहे माणसाला की मी माझ्याच बायकोसोबत किंवा नवऱ्यासोबत राहू की नको राहू, की मी ह्यांना सोडून बाहेर जाऊ, की मी माझं स्वतंत्र इंडिपेंडंट लाईफ करू. ह्या एनर्जीमध्ये स्टक आहात. ॲक्च्युली ना, युनिवर्सला ही फ्रिक्वेन्सी नाही पाठवायची. युनिवर्सला ॲक्च्युली असं बोललं पाहिजे तुम्ही, की जे माझ्यासाठी बेस्ट आहे देवा तेच दे. इन सिम्पल लँग्वेज, माझ्या हायेस्ट गुडसाठी जे सर्वात सुंदर आहे युनिवर्स, ते तुम्ही मला द्या. स्पेसिफिक गोष्ट मागू नका पर्टिक्युलरली, की मला हेच हवं, मला तेच हवं, मला तेच हवं. नो. युनिवर्सला जास्त चांगलं माहिती आहे की तुमच्या लाईफसाठी छान काय आहे. नो मॅटर वॉट ही रिलेशनशिप आहे, पण यू हॅव टू, तुम्हाला बोललं पाहिजे की युनिवर्स या रिलेशनशिपमध्ये जे सुंदर आहे, जे बेस्ट आहे, ते माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे. फाईन. अब हम देखेंगे सिक्रेट कार्ड. चलो, सिक्रेट कार्ड बघायच्या आधी हे पण मी सांगते बघा, रिग्रेट आहे. तुमचे पार्टनरला जेन्युनली सॉरी पण बोलायचे. ओके. त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत वाईट आले, त्यांच्या काही ॲक्शन्स तुमच्यापर्यंत वाईट आला, ज्याच्यामुळे तुम्ही हर्ट झाला, तुम्हाला त्रास झालं. ओके. तुम्ही दुःखी आहात. सो त्यांना ह्या गोष्टीचं रिग्रेट आहे. ओके. तुमच्या पार्टनरला ह्या गोष्टीचं रिग्रेट आहे.
सो काय असेल हे सिक्रेट कार्ड? आय रिअली डोंट नो. लेट्स सी. नेसेसिटी. विदाऊट यू आय एम नॉट फाईन. आय नीड यू. क्या बात है. बघा, म्हणजे तुमचं असणं किती महत्त्वाचं आहे त्यांच्या लाईफमध्ये. आय नीड यू. मला तुझी गरज आहे. मला तू हवी आहेस. मला तू हवा आहेस. आणि चेहरा बघा कसा आहे. इमोशन्स, पूर्ण इमोशन्समध्ये एनर्जी आहे. पण हे एक्सप्रेस नाही करत आहेत. दॅट्स द प्रॉब्लेम. म्हणून मी म्हटलं ना, की यू हॅव टू प्रे टू द युनिव्हर्स. ओके, की व्हॉट स्पेसिफिकली यू वॉन्ट, की तुमच्या हायेस्ट गुडसाठी छान काय आहे. फाईन. चलो मिलते हैं कल. बाय बाय.